45 डेज चॅलेंज ऑफ जून युनिव्हर्सिटी BMS सेकंड इयर. तर याकरिता आजचा दिवस असणार आहे डे 3. तर आजचे टार्गेट बघा आपल्यासाठी काय काय असणार आहे. तर बघा आपण आगत तंत्राचा आज विषाक्त आहार परीक्षा आणि विरुद्ध आहार हा चॅप्टर करणार आहोत. त्यासोबत रसशास्त्रामध्ये आपण आधारभूत सिद्धांत हा चॅप्टर करणार. यावरून पेपरमध्ये एक MCQ विचारला जाऊ शकतो आपल्याला. त्यानंतर यंत्र उपक्रमणी एक आपण ह्यामधला आपण आयुर्वेदचे जेवढे काही यंत्र आपल्याला दिलेत सिलेबसला तेवढे आपण सगळे आज कव्हर करणार आहे. त्यामध्ये आपल्या पेपरमध्ये आला तर एक MCQ यावरून सुद्धा आपल्या पेपरला पाहायला मिळू शकतो. नंतर बघा आपण काय करतो रोगनिदान. तर रोगनिदानमध्ये आज आपण उपशय अनुपशय हा चॅप्टर करणार आहे. एक MCQ पेपरमध्ये येण्याचे खूप चान्सेस राहतात. याचं तुम्हाला संहितामध्ये सुद्धा खूप हेल्पफुल. त्यानंतर पाहायला गेलं तर दोष विकृती हा चॅप्टर आपण करणार आहे. LEQचा वेटेज असणारा चॅप्टर आहे आणि चांगला चॅप्टर आहे. पेपरमध्ये वेटेज असणारा हा सुद्धा करतोय आणि त्यासोबत एक व्याधी करतोय आपण. आपल्याला टोटल फक्त सिलेबस नुसार IMP 32 व्याधी करायचे. त्यामधले आजची आपली दुसरी व्याधी असणारी छर्दी. ही छर्दी व्याधी आज आपण कव्हर करतोय. तर तुम्हाला काय करायचं आहे उपशय अनुपशय दोष विकृती छर्दी हा 3 केले. त्यानंतर संहिता अध्यायांचं तुम्हाला 16वा अध्याय म्हणजे चिकित्सा प्रभूती अध्याय आणि 17वा अध्याय म्हणजे केंद्रशीर्षी अध्याय हे 2 अध्याय आज करायचे कंप्लीट. त्यानंतर स्वस्थ रोगचे तुम्हाला ऋतुचर्या, त्यानंतर रोगन उत्पादनीय अध्याय, त्यानंतर मग पाहिलं सदवृत्त. तर हे तुम्हाला चॅप्टर वगैरे करायचे. म्हणजे ऋतुचर्या, रोगन उत्पादनीय आणि सदवृत्त हे चॅप्टर तुम्हाला कंप्लीट करायचे. आणि द्रव्याचे तुम्हाला रस आणि विपाक हे 2 चॅप्टर कंप्लीट करायचे. तर अशा प्रकारे आजचे टोटल टार्गेट होते. तर हे तुमचे सगळे टार्गेटचे तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला भेटून जातील आपल्या BMS मराठी YouTube चॅनलवरती. त्यानंतर तुम्हाला ही जे काही टार्गेट आहे यांचं आपण रात्री झूम मिटिंग सुद्धा घेतो. तर झूम मिटिंग आपल्या टेलिग्राम ग्रुप आणि व्हॉट्सअप ग्रुप होते. याची लिंक भेटून जाईल तुम्हाला. व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. त्यासोबत जे काही डाऊट्स असेल ते रात्री आपण डिस्कस करूया. तर भेटूया रात्री झूम मिटिंग लाईव्ह सेशन मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.